सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 249 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. देसाई मॅन्शनमध्ये दिवाळीची पार्टी होती आणि सगळेजण जमले होते आणि आर्या मात्र मधूसोबत अजूनही बोलतच नव्हती आणि इंद्रानंसुद्धा तिला जास्त एंटरटेन करू नये असं आर्याला वाटत होतं. पण इंद्रा आर्याचं न ऐकता मधूसोबत होता, त्यामुळे आर्या चिडली होती. आणि मग इंद्रानं सगळ्या लेडीजसाठी रॅम्प वॉक कॉम्पिटिशन अनाऊन्स केली. तन्वी, पिहू आणि नेहा या तिघींनी रॅम्प वॉक केला, पण अतुल नेहाला हसला आणि त्यामुळे तिने त्याला पकडला. आणि अतुल घाबरून म्हणाला, नेहा सॉरी ना, सोड मला. नेहा म्हणाली, अजिबात नाही सोडणार, मला हसतोस का? अतुल म्हणाला, नेहा अगं असं काय करतेस, आपला जावई इथे आहे, तो काय म्हणेल? जर त्याच्या देखत तुम्हाला असं मारलं तर माझी काय इज्जत राहील नेहा? नेहा म्हणाली, काहीही म्हणू दे, पण आता तुला सुट्टी नाही. तुझ्या जावयाला सुद्धा माहीत आहे की तू काय चीज आहे. असं म्हणून तिनं त्याचा कान पकडला आणि अर्जुन हसून त्याची मस्करी करत म्हणाला, अतुल हाऊ रोमॅन्टिक यार, नेहा किती प्रेम करते तुझ्यावर. आय एम टोटली इम्प्रेस्ड. हो ना कुणाल? आणि कुणालसुद्धा हसून म्हणाला, येस ऑफकोर्स. आपल्या सगळ्यांमध्ये सगळ्यात रोमॅन्टिक जोडी कोण असेल तर अतुल आणि नेहा आहे. आणि विवेकसुद्धा हसून म्हणाला, मिस्टर कुणाल, आय ॲग्री विथ यू. आणि अतुल म्हणाला, आय थिंक तुम्हा सर्वांना चष्मे लागले. तुम्ही सगळे आपल्या डोळ्यांना चेक करून या. इथे माझी बायको मला फटके देते आणि तुम्हाला याच्यात प्रेम कुठं दिसतं? आणि आर्यन हसून म्हणाला, अतुल अंकल, टशन में जशन, पता नाही की आपको. नेहा आंटी, अजिबात सोडू नका अंकलला. आणि नेहासुद्धा म्हणाली, आर्यन, आता मी त्याला नाहीच सोडणार, मला हसतो का? आणि आता 1 मिनिट असं म्हणून तिनं त्याला उठवलं आणि तिच्यासोबत घेऊन गेली आणि म्हणाली, आता माझ्यासोबत किंवा माझ्याशिवाय रॅम्प वॉक करून दाखव, मला हसतोस का तिथं बसून? आणि आता ओ माय गॉड, तसे आता सगळेजणांनी खूप टाळ्या वाजवून वाजवून हसायला लागले. आणि अतुल म्हणाला, नेहा अगं काय हे, मुलगी आहे का मी रॅम्प वॉक करायला? नेहा म्हणाली, अतुल आता असाच करतोस की तुला खरंच साडी घालायला लावू? पॅन्ट शर्टमध्ये रॅम्प वॉक करताना तुला थोडं बरं वाटेल, पण साडीमध्ये ते करताना कसे हाल होतात ते बघायचेत का तुला? आणि मग कळेल तुला की कसं हसावं इतरांवर. आणि अतुल म्हणाला, मर गए, मला जर माहीत असतं हसण्याची इतकी मोठ्या सजा मिळणार तर कशाला हसलो असतो. मग नेहा म्हणाली, चल पटकन. आणि अतुल म्हणाला, कुठून कुठपर्यंत जायचं? नेहा म्हणाली, इथून तिथपर्यंत, एवढं अंतर पार कर, मगच सोडेन तुला. आणि अतुलला तर काहीच कळेना की आता मुलींसारखी त्याची कंबर कुठे पातळ होती, लटके झटके देऊन हलवत चालायला. कमरेपेक्षा जास्त तर अतुलचे बम हलणार होते, जे आता त्याच्या वयोमानाप्रमाणे जाड झाले होते. मग आता त्यानं थोडा विचार केला आणि त्याची बिरबली डोक्यात एक आयडिया आली आणि म्हणाला, नेहा फक्त इथून तिथपर्यंत जायचं ना? नेहा म्हणाली, हो चल. आणि मधू याचं शूटिंग कर. आणि अतुल म्हणाला, मधू कर, शूटिंग कर. आणि त्यानं आता नेहाला मिठीतच उचलून घेतली. आणि नेहा म्हणाली, अतुल हे काय करतोस तू, तेही सर्वांदेखत? अतुल म्हणाला, आता मी वॉक करणार तुला घेऊन. सतत म्हणतेस ना मी तुझ्यावर प्रेम करत नाही, मग आता सगळ्यांनी आपलं प्रेम बघू दे. आणि तू फक्त म्हणालीस की अंतर पार करायचं, कसं करायचं हे नाही सांगितलं. मग आता मी असंच अंतर पार करणार तुला मिठीत घेऊन. असं म्हणून अतुल नेहाला घेऊन आला आणि खरंच मधूनं त्यांचं शूटिंग केलं आणि सगळ्या बच्चे कंपनीने शिट्ट्या मारल्या.
आणि अर्जुन म्हणाला, बघ अतुल, तू पण शिकलास की टशनमध्ये जशन करायला. तू तर सिक्सरच मारला यार. आणि अतुल म्हणाला, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला युद्धाच्या मैदानात असं सोडून पळून जाल आणि मी काहीच नाही करणार का? पण लक्षात ठेवा सर, यापुढे मी सुद्धा तुमची कधीच मदत करणार नाही. तुम्ही अजिबात चांगले दोस्त नाही. आणि अर्जुनने जीभ चावली. आणि मग इंद्रा पुन्हा अनाऊन्स करत म्हणाला, आणि आता आपल्यासमोर येत आहे धगधग गर्ल मिसेस दिव्या आर्यन देसाई, म्हणजे सगळ्यांची स्वीटी, असं म्हणून त्यानं आर्याकडे बघितलं. आणि आर्या मात्र त्याच्याकडे थोडी रागात बघत होती आणि नाक फुगवून त्याचंच नखरे बघत होती. आणि इंद्रानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आर्या मात्र त्याच्याकडे खूप ॲटिट्यूडमध्ये बघत होती. मग आता स्वीटी रॅम्प वॉक करायला आली आणि तिनं सुद्धा खूप सुंदर असा कॅटवॉक करून दाखवला. आणि शेवटी आर्यन तिच्याजवळ गेला आणि तिला मिठी मारत म्हणाला, वाव बेबी सो नाईस. मग इंद्रानं पुन्हा असं एक एक करत अस्मिताचं, स्वतःच्या आईचं, मधूचं सुद्धा नाव अनाऊन्स केलं. आणि पुन्हा आर्याकडे बघितलं, कारण त्यानं अजूनही तिचं नाव घेतलं नव्हतं आणि मुद्दाम तिला दुर्लक्ष करत पाठीमागं ठेवली होती. आणि आता तर आर्या हाताची घडी घालून नुसती थंड नजरेनं त्याच्याकडे बघत होती. मग आता मधू रॅम्प वॉक करत होती आणि इंद्रा सगळ्यात जास्त इंटरेस्ट घेऊन तिला चिअरअप करत होता. आणि आता सगळ्यात शेवटी इंद्रा म्हणाला, सो लेडीज अँड जेंटलमन, आपल्यासमोर तिच्या रॅम्प वॉकचा जलवा दाखवण्यासाठी येत आहे आर्या. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यात जास्त टाळ्या तर मधू वाजवत होती. पण आर्याला काहीच फरक पडला नाही. आणि आताही तशीच अनाऊन्समेंट करणाऱ्या इंद्राकडे थोडीशी रोखून बघत होती. आणि तिची नजर इंद्रावर तशीच रोखून रागातच त्याच्याकडे बघत बघतच तिकडे गेली आणि त्याच्याकडे बघत बघतच वाकडी तिकडी पावलं टाकत नागिनीसारखी त्याच्या जवळ आली. त्याच्या बाजूनं फिरून 1-2 गोल गोल वेडे काढले आणि पुन्हा त्याच्या नजरेसमोर येऊन त्याच्याकडे बघून एक डॅशिंग लुक दिला आणि जोरात त्याच्या पायावर पाय मारला. तसा तिचा सँडल लागून इंद्रा कळवळला आणि आर्या तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली. आणि आता स्वीटीला वाटलं नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे. म्हणून स्वीटीसुद्धा तिच्या पाठीमागं गेली आणि म्हणाली, आरू काय झालं, तू अशी निघून का आली? तुझ्यात आणि इंद्रामध्ये सगळं ठीक आहे ना? आणि आर्या चिडून म्हणाली, दी बघितलं तो कसा करतो मुद्दाम, तो मुद्दाम माझ्यासमोर मधूला भाव देतो. स्वीटी म्हणाली, आरू तुला माहीत आहे ना तो मुद्दाम करतोय, मग सोडून दे ना. हे बघ आता कुठे तुमचं नातं व्यवस्थित झालं आहे, पुन्हा कोणत्याही कॉम्प्लिकेशन्स नकोत. आर्या म्हणाली, दी मला सुद्धा कॉम्प्लिकेशन्स नकोत, पण याला कळायला नको का, मी बायको आहे ना त्याची. मग याला काय गरज आहे एखाद्या फ्रेंडची, तीही बायको नको म्हणत असताना. आणि बघितलं ना, आल्यापासून मला निग्लेक्ट करतो आणि तिला जवळ घेतो. आमची पहिली दिवाळी आहे ना, मग यानं कोणासोबत असायला हवं सांग. स्वीटी म्हणाली, आरू आता तू असा विचार करणार आहेस का? अगं इंद्रा चांगला मुलगा आहे, तू समजते तसं काहीही नाही. आर्या म्हणाली, तुझं बरोबर सुद्धा असेल, पण मला नाही हे आवडत तर मी काय करू? मला आधी तो आवडत नव्हता, तेव्हा मला काही फरक पडत नव्हता की तो कोणासोबत बोलतोय आणि कोणासोबत नाही. पण आता तो माझा नवरा आहे आणि मी सांगेल तसं त्यानं राहिलं पाहिजे. आणि स्वीटी म्हणाली, आरू ते शक्य आहे का? आर्या म्हणाली, का शक्य नाही? आपण राहतो ना नवऱ्यांच्या घरी जाऊन, ते कसं शक्य आहे? मग हे का शक्य नाही? त्यानं मधूसोबत बोलायचं नाही बास, बाकी मला काहीच माहीत नाही. आणि स्वीटी म्हणाली, आरू मधू तुझी सुद्धा फ्रेंड आहे, अगदी बेस्ट फ्रेंड.
लहानपणापासून तुम्ही एका स्कूलमध्ये आहात, एकत्र आहात आणि तू तिच्याबद्दल असं कसं बोलू शकते? आणि आर्या म्हणाली, दी मग मला सांग, इंद्राच्या अगोदर ती माझी फ्रेंड आहे की नाही? मग आता तो आल्यामुळे तिनं माझ्याकडे दुर्लक्ष का केलं? तो तिला माझ्यापासून इतका प्रोटेक्ट का करतो? मी तिला खाणार असल्यासारखी? इतकी वर्ष तर आम्ही एकत्र होतो आणि इंद्रा आमच्यात आल्यामुळे मधू बदलली आहे, मी नाही. आणि हेच मला आवडलं नाही. आम्ही दोघी फ्रेंड आहोत. आमच्यातलं भांडण आमचं आम्ही मिटवू. आम्ही काही पहिल्यांदा भांडत नाही. या अगोदरसुद्धा खूप वेळा भांडण झालं आमचं. तेव्हा अतुल अंकल, नेहा आंटी, माझे डॅड मॉमसुद्धा मध्ये आले नाहीत. दादा तेवढा यायचा पण दोघींना समान ट्रीट करायचा, कारण आम्ही दोघी त्याच्या बहिणी आहोत. तो मला चिडवत नव्हता मधूपुढे, पण इंद्राचं वागणं मला आवडत नाही. इंद्रा का मध्ये मध्ये करतो तू सांग. आणि स्वीटी म्हणाली, आरू शांत हो, तुझं बरोबर आहे, पण हे या मुलांना कोण सांगणार? आपले बेस्ट फ्रेंड यांना आवडत नाहीत, यांच्या बेस्ट फ्रेंड मात्र आपण आवडून घ्यायच्या. अगं इंद्राची जी अवस्था तीच तुझ्या दादाची अवस्था. मागच्या आठवड्यात त्या परीमुळे माझ्यावर किती चिडला होता, आठवतं ना? मी घर सोडून गेले होते. आणि आर्या म्हणाली, दी पण मी नाही घर सोडून येणार. मी तिथेच राहणार आणि इंद्राला धडा शिकवणार. यांना काय वाटतं, बायकांपेक्षा यांच्या बेस्ट फ्रेंड जास्त बेस्ट असतात का? मग आता मीही त्याला दाखवून देते की बेस्ट फ्रेंड आहे की बायको. आणि आता स्वीटी तर थकली आर्याला समजावून, पण ती तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. आणि बहुतेक आता आर्या आणि इंद्राची पुन्हा टशन सुरू होणार होती. आणि आता इकडे ऋषी मुंबईवरून पुन्हा हिमाचल प्रदेशला गेला आणि तो खूप खुश होता. आणि परीला म्हणाला, परी थँक्यू सो मच, तुझ्यामुळे माझी आणि माझ्या मम्मीची दिवाळी बेस्ट झाली. आणि हे बघ, मम्मीकडून तुझ्यासाठी फराळ घेऊन आलो, असं म्हणून त्यानं परीसमोर ते सगळं मांडलं. आणि परी म्हणाली, थँक्यू सो मच. पण ऋषी, एक दिवस म्हणता म्हणता 2 दिवस राहिलास तू. याचा अर्थ तुला पण तिथून येऊ वाटत नव्हतं ना? ऋषी म्हणाला, हो ना, ॲक्च्युली निघायचं म्हटलं की मम्मीचे डोळे भरून यायचे, पण इतर वेळी नाही. पण असं फेस्टिवलच्या वेळी नक्कीच तिला सुनं सुनं वाटतं. मग परी म्हणाली, ऋषी मग तू लग्न का करत नाहीस? तेवढंच तुझ्या मम्मीला सोबत होईल. आणि ऋषी म्हणाला, लग्न आणि मी? परी म्हणाली, का तू लग्न करणार नाहीस का? ऋषी म्हणाला, माझी लाख इच्छा आहे गं, पण माझ्यासोबत कोण लग्न करेल? कालच मम्मीसुद्धा म्हणाली की तुझं लग्न करायला नको. मी सतत असा बाहेर राहणार, सिक्रेट मिशन करत बसणार आणि माझी वाईफ घरी एकटी वाट बघणार. आणि माझी अवस्था जशी आहे तशी तिची अवस्था नको, असं मम्मी म्हणाली. आणि एखाद्या मुलीला असं नाराज करण्यापेक्षा लग्न नकोच, असं ऋषी म्हणाला. आणि परी म्हणाली, असं नाही ऋषी, ज्या मुलीला तुझ्या कामाचा रिस्पेक्ट असेल, तुझं काम समजून घेईल, ती का तुझ्यावर नाराज होईल? तू अशाच मुलीशी लग्न कर ना. आणि ऋषी म्हणाला, परी आजकालच्या जगात अशा मुली भेटतील का? या सर्व्हिसमध्ये खूप त्याग करावा लागतो, कुठे कुठे भटकावं लागतं आणि रात्र रात्र झोप नसते. 8 दिवस 10 दिवस बाहेर राहावं लागणार. अशा अवस्थेत कोण मुलगी माझ्याशी लग्न करेल? पण बघू, भेटली तर भेटली. पण ऐक ना, तू माझ्या मम्मीची विश पूर्ण केलीस ना, मग मलाही तुझी विश पूर्ण करायची आहे आज. परी म्हणाली, कोणती? ऋषी म्हणाला, मी तुला आज पबमध्ये घेऊन जाणार. परी म्हणाली, पण आज संडे नाही ऋषी. ऋषी म्हणाला, त्यात काय झालं, तुझा कोच तुला घेऊन जातोय ना, मग काय हरकत आहे? आता पटकन रेडी हो, मी वाट पाहतोय. आणि आता परी खूप खुश झाली आणि म्हणाली, ऋषी मी पबमध्ये गेले ना तर खूप छान चार्ज होईन आणि मग पुन्हा मनापासून ट्रेनिंग करेन. ऋषी हसून म्हणाला, आय नो, म्हणूनच तुला चार्ज करायला घेऊन जातोय, चल पटकन. आणि परी रूममध्ये पळणार चेंज करायला इतक्यात पुन्हा परत आली आणि म्हणाली, ऋषी
मला हवे ते कपडे मी घालू का प्लीज? आणि ऋषी हसून म्हणाला येस ऑफकोर्स. आणि परी आता गेली आणि मांड्यांपर्यंत शॉर्ट आणि अंगाला घट्ट चिकटून बसलेला ब्लू कलरचा चकचकीत शॉर्ट ड्रेस तिने घातला. अँड वाव, काय डायनॅमिक ब्युटी होती तिची. ऋषीनं क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि बघतच राहिला. आणि ती त्याच्याजवळ येऊन म्हणाली, ऋषी निघायचं का? ऋषी म्हणाला, या लेट्स गो. बट परी, एक गोष्ट सांगू का? परी म्हणाली, काय रे? आणि ऋषी म्हणाला, सॉरी पण आपण पबमध्ये चाललोय एन्जॉय करायला, आग लावायला नाही. परीला काहीच नाही कळालं आणि म्हणाली, म्हणजे व्हॉट यू मीन ऋषी? आणि ऋषी म्हणाला, बिकॉज यू लुकिंग सो हॉट. असं म्हणून त्यानं हसून चेहरा बाजूला केला आणि परीसुद्धा गालात हसली आणि पुढे निघून गेली. मग दोघेही एका पबमध्ये घुसले तर तिथं ऑलरेडी खूप गर्दी होती. तरुण मुलं मुली यांची नुसती झोंबड उडाली होती. आणि मग म्युझिक सुरू झालं आणि या म्युझिकच्या तालावर ऋषी आणि परी एकमेकांसमोर डान्स करत होते. आता दोघांची सुद्धा कोणाशी ओळख नव्हतीच, त्यामुळे ते दोघेच डान्स करत होते. आणि पुन्हा त्या गर्दीत एका मुलीचा परीला धक्का लागला आणि ती ऋषीच्या अंगावर कोसळली आणि सरळ त्याच्या गळ्यात तिचे हात पडले. छातीला छाती भिडली आणि दोघांच्याही शरीरात आग पसरायला सुरुवात झाली. आणि ऋषी मनातच म्हणाला, उफ, लगता है आज की रात कयामत आने वाली है. आणि परीनं आता ऋषीकडे बघितलं आणि ऋषी तिला हळूच म्हणाला, परी आर यू ओके? आणि ती काहीच न बोलता उठली आणि लाजून तिनं त्याच्याकडे पाठ केली आणि तोंड फिरवून हसत हसत पुढं निघाली. इतक्यात पाठीमागून गाण्याचा आवाज आला आणि ऋषीनं गाणं म्हणायला सुरुवात केली. ये आंखें, ये मस्ती, ये पलके, ये काजल, ये जुल्फे, ये खुशबू, ये चूड़ी, ये पायल, कयामत 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 कयामत. आणि आता परी ऋषीजवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, ये चेहरा, ये तेवर, ये कातिल अदाए, ये प्रेमी, ये पागल, ये चाहत, ये मोहब्बत, कयामत 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 कयामत. असं म्हणून परी त्याच्यापासून दूर निघाली. तसा ऋषीनं तिचा हात पकडला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आशिक है कौन वो, तुम आशिकी हो किसकी, शायर है कौन वो, तुम शायरी हो किसकी. आणि परी म्हणाली, हुए तुम दीवाने यूं ही तो नहीं, चला कोई जादू कहीं ना कहीं, कहीं ना कहीं. ये जादू, ये जादू, ये जादू, ये जादू, ये रंगत, ये जलवा, ये जलवा, ये जलवा, ये जवानी, कयामत 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 कयामत. आणि मग परी म्हणाली, दिलबर मेरे सनम, महबूब मेरे यारा, बदला है आज क्यों अंदाज ये तुम्हारा. आणि ऋषी म्हणाला,
करूँ क्या कोई जोर चलता नहीं, संभाले से भी दिल संभलता नहीं, संभलता नहीं। ये मौजी, ये सागर, ये हवाएं, ये मौसम, ये महफिल, ये नगमा, ये शौकी, ये आलम, कयामत 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 कयामत।